महाराष्ट्र शासनाने दूध उत्पादकांसाठी अनुदान योजना सुरू केली होती आणि जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्यासाठी 5 रुपये आणि नंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर या 2 महिन्यासाठी 7 रुपये अशी ही योजना होती। जर आपण बघितलं तर पहिल्या 3 महिन्याचं साधारण जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचे 5 रुपये हे शासनाने शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग केलेले आहेत। मात्र जे पुढचे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्याचं अनुदान अजून त्या ठिकाणी रखडलेलं आहे, त्याची अजून काही हालचाल झालेली दिसत नाही आणि म्हणून आम्ही शासनाकडे त्याची मागणी केली की हे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्याचं अनुदान तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावे आणि त्याचबरोबर आता अनुदानाचं पुढचं धोरण देखील अजून काही त्या ठिकाणी जाहीर झालेलं नाही। डिसेंबर महिना संपलेला आहे, जानेवारी महिना सुरू झालेला आहे, मात्र अनुदानाबद्दल अजून कोणताही निर्णय शासन स्तरावर त्या ठिकाणी झालेला नाही। खरं तर दुधाची परिस्थिती बघता, दुधाचे दर बघता हे अनुदान यापुढच्या काळातही अशा पद्धतीने चालू राहणं हे गरजेचं आहे, शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्याची गरज आहे आणि म्हणून मी या माध्यमातून शासनाला या ठिकाणी विनंती करेल की या पुढच्या काळात देखील शेतकऱ्यांना ह्या पद्धतीचं अनुदान त्या ठिकाणी चालू राहावं। 7 रुपये अनुदान हे शेतकऱ्याला द्यावं, त्याच्या खात्यात ते डायरेक्ट वर्ग करावं अशी आमची मागणी त्या ठिकाणी आहे। आपण आता नवीन वर्षामध्ये 2025 मध्ये पदार्पण करत आहोत आणि हे पदार्पण करत असताना दूध व्यवसायाच्या दृष्टीने काही चांगले संकेत आम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळत आहेत। पावडरचा दर, बटरचा दर काही प्रमाणात त्या ठिकाणी वाढतोय आणि त्यामुळे आम्हाला संघांना देखील दर वाढवणं त्या ठिकाणी शक्य होतंय आणि म्हणून संगमनेर दूध संघाने सर्व आमच्या संचालक मंडळाने आम्ही त्या ठिकाणी निर्णय केला की नव्या वर्षाची सुरुवात 1 तारखेपासून दुधाचा 1 रुपये दर वाढून आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे। जर परिस्थिती आणखी सुधारत राहिली, अशा पद्धतीने जर त्या ठिकाणी सुधारणा झाली तर हे दुधाचे दर या ठिकाणी आणखी वाढतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि येणारं वर्ष हे दूध उत्पादकांसाठी चांगलं राहावं, चांगलं राहील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि 2025च्या या नव्या वर्षाच्या शुभेच्छा।